समर्थ मित्रांनो, स्वयंपाकघरात या वस्तू कधी संपून देऊ नका, नाही तर गरिबी आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते. तसेच पीठ मळताना स्त्रियांनी अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धनदौलत येईल, सर्व काही शुभमंगल घडेल. आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो. स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असते. जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तरच त्याची ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते. स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे. आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये. कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये. आपल्या घरात बरकत राहावी. देवी अन्नपूर्णाचे वास्तव्य आपल्या किचनमध्ये व पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण विविध उपाय करत राहतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाची आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपून देऊ नये. तर चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी नक्की लिहा. स्वयंपाकघरातील काही खास वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात. जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मक निर्माण होते. अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत ज्या कधीही संपून द्यायच्या नसतात. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या आहारातील मीठ. मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते. परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते. त्यावेळी आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपते. परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधी संपून देऊ नये. मीठ संपण्याच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवे. घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्या वास्तुदोष देखील होतो. त्याचे सर्वसाधिक प्रभाव घरात स्त्रियांवर पडतो. तसेच घरात पैशासंदर्भात समस्या सुद्धा निर्माण होते. नंबर 2, हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. तो अन्नामध्ये चव सौंदर्य देखील वाढतो. हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो. प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो. भगवान विष्णू यांना सुद्धा हळद खूप प्रिय आहे. घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो. म्हणून घरात हळद कधी संपून देऊ नये. म्हणजेच घरात हळद संपण्यापूर्वी हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे. एक तर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वी घरात नवीन हळद आणा. घरात पूर्णपणे हळद संपली की शुभ कृती मध्ये अडथळे राहतात. आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधी संपून देऊ नका. नंबर 3, तिसरी वस्तू म्हणजे पीठ. पीठ हे एक अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची ठरते. म्हणून पीठ संपण्याआधीच आपल्या घरात पीठ हजर असावे. कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या. हे भांडे पूर्णपणे रिकामे करू नका. त्यात पीठ आणून लवकर भरा. जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानामध्ये हानी निर्माण होऊ शकते. नंबर 4, पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतात, पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. अक्षदा नसणे म्हणजे पूजा अर्पण अपूर्ण मानली जाते. घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो. शुक्र ग्रह भौतिक सुख संपत्तीसाठी महत्त्वाचे मानला जातो. म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाची संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून घरात तांदूळ कधी संपून देऊ नका. घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो. म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचणी निर्माण होणार नाही. तसेच आता पाहूया पीठ मळताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धन दौलत येईल, सर्व काही शुभमंगल घडेल. आपल्या जीवनात जर काही दुःख असेल, घरात वादविवाद भांडणे तंटे होत असतील, घरात नेहमी पैशाची चणचण राहत असेल आणि आपल्या तिजोरी पर्स पाकिट
खडाडट असेल, आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा. हा उपाय आपण दररोज करू शकतो. उपाय अगदी साधा व सोपा आहे, परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे. जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील 3 दिवशी तरी हा उपाय जरूर करावा. हा उपाय केल्याने आपल्या शुक्र मजबूत होतो. शुक्र ग्रह हे एक ऐश्वर्य सुखाचा कारक आहे. शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य मिळते, आपल्याला धनसंपत्ती मिळते. तसेच हा उपाय केल्याने आपल्या चंद्र हे मजबूत होईल. चंद्र हा आपल्याला मानाचा कारक आहे, म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल. सगळीकडे आपली वाह होईल आणि सगळीकडे आपल्या माताचा आधार होईल. समाजात आपली प्राण प्रतिष्ठा वाढेल. पण सूर्याचे कारक आहे, म्हणून जर पिठात आपण ही वस्तू जर टाकली तर आपले सूर्य मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल. उपाय अगदी साधा आहे. हा उपाय आपण अगदी सहज दररोज करू शकतो. प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळली जाते. कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्या एक वस्तू टाकायची आहे. प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो, कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळते असते. त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते. आपले शरीर हे अन्नमय असते. आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते. असे म्हणतात की जसे खाल तसे बनाल, म्हणजे आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवावा. काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात, भांडणे तंटे करतात, चिडचिड करतात, आदळ आपट करतात. मग स्वयंपाकात त्याचे लहरी उतरतात. हे अन्न खाणाऱ्याच्या अंगी तसेच तरंगी निर्माण होतात व घरातील भांडणे तंटे वादविवाद होतच राहतात. तुम्ही अनुभव घेतला आहे की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो, ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो, ती बाब जेवण करताना बोलली जाते. त्या गोष्टीचे जेवण करताना चर्चा नक्कीच होते. हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टीचा प्रभाव असतो. आपण जर भगवंताचे नामस्मरण करत स्वयंपाक केला तर जेवण करतानाही भगवंताचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते. आज आपण बोलणार आहोत पिठाविषयी. घरातील स्त्री रोजच पीठ मळते. कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोल गोल करून ठेवत नाही, तर त्या कणकीच्या गोळ्यावरती हाताच्या बोटाचे ठसे उमटवते. हे आपण नेहमीच पाहतो. असे का बरे करावे? गोल गोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही? याचे खरे कारण आहे की आपण ज्यावेळी आपल्या पितरांचे मृत व्यक्तीच्या कणकीचे पिंड बनवतो त्यावर कोणत्या प्रकारचे चिन्ह नसते. ते अगदी मऊ गुळगुळीत केलेले असते. त्यावर बोटे उमटवलेली नसतात, म्हणजे ज्या कणकीच्या गोळ्यावर बोटाचे चिन्ह नसतात, गोल गरगरीत गोळा केलेला असतो, त्या गोळ्याला पिंड समान मानले जाते. त्या गोळ्याला पितरांचे वाईट शक्ती ग्रहण करतात. म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्यावर गोळ्या आपली 5 बोटे उमटावीत, म्हणजे कणकेवर पितरांचे किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही. त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाण्यायोग्य बनतात. म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हाताची बोटाचे ठसे उमटावेत, त्यानंतरच त्याच्या पोळ्या बनवाव्यात. आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात कोणते वस्तू टाकावी. ज्यामुळे आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये थोडेसे तूप व चिमटभर साखर टाकावी. साखर अगदी चिमटभर टाकावी. आपण हा उपाय दररोज करू शकतो. जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी तर हा उपाय जरूर करावा. यामुळेच आपले चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याचे सर्व शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात. दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी गाईला खायला द्यावी, म्हणजे आपले सर्व देवी देवतांचे नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होईल. दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा, म्हणजेच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील. बहुतेक घरामध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते. कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपले अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूची पीडाही नष्ट होते. म्हणून कुत्र्याला पोळी खायला जरूर द्या.
परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नका. त्यापूर्वीचीच कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो, परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घराची जी लक्ष्मी आहे, जी घरातील गृहिणी आहे तिने खावी. यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराटी राहते. आपले घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते. हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्राप्त करू शकतो. घराची प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्या हातात असते. स्त्रीचे वर्तन कसे असावे यावर या घराचे आलेख अवलंबन असतो. ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते, घर नीटनेटके ठेवते, सर्वांशी प्रेमाने आदराने व मिळून मिसळून राहते, त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परंतु काही कामे अशी आहेत जी स्त्रियांनी चुकूनही करू नयेत. असे कामे जर स्त्रियांनी केली तर देवी लक्ष्मी अशा घरातून कधीच येत नाही. चला तर जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत. जी स्त्री नेहमी वासनतेचा गुंतलेली असते, नेहमी इतरांची चुगली करत राहते, इतरांच्या घरात काय चालले आहे यावर नजर टाकत असते, भांडण लावते, काढते, अशा स्त्रियेच्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही. त्याचे नेहमी नुकसान होत राहते. अशा घरात नेहमी संकटात येत राहतात. शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारे सुख, धन व आनंदापासून वंचित राहते. त्याशिवाय ज्या घरातील स्त्री झाडूचा योग्य सन्मान ठेवते नाही, झाडूला पाय लावते किंवा पायाने झाडूला ढकलून देते, अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही. झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडूचा अपमान होतो तो साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो. काही स्त्रियांनी उष्ट खरकटे भांडे रात्री सिंकमध्ये तसेच पडून देण्याची सवय असते. यामुळे किटाणू तर पसरतात, शिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहतात. हे दुःख व दारिद्र्याचे प्रतीक. उष्टे खरकटे भांडे हे आपल्या घराला शाप देतात, त्यातून वाईट ऊर्जा प्रसारित होत असते. म्हणून उष्टे खरकटे भांडे तसेच सिंकमध्ये पडून देऊ नये. हे लगेच स्वच्छ करावे किंवा जर कामवाली मावशी येणार असेल तर ते भांडे पाण्याने विसळून बाहेर किंवा गॅलरीत ठेवावे. ज्या घरामध्ये दाराला लाथ मारून बंद केले जाते किंवा उघडले जाते अशा दारात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही. म्हणून जर तुमच्या घरातील असे घडत असेल तर ही सवय लगेच बदला. काही स्त्रियांनी उंबरठ्यावर बसण्याची खूप सवय असते. उंबरठ्यावर बसून किंवा उभे राहून काही स्त्रिया तासोनतास गप्पा मारतात असतात. हे सवय सर्वात वाईट सवय आहे. उंबरठ्यामध्ये साक्षात श्री हरिविष्णूचे वास्तव्य असल्याने सांगितले जाते. म्हणून उंबरठ्यावर बसणाऱ्या स्त्रियांनी आपली ही सवय लगेचच बदलावी. काही स्त्रियांनी देखावा करण्याची खूप सवय असते व पतीचे उत्पन्न कमी आणि त्याचा खर्च जास्त असतो. अशा स्त्रियांमुळे कधीच घराची प्रगती होत नाही. घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते. अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. ज्या घरातील स्त्री रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरातही देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही. म्हणून नेहमी सूर्यास्तापूर्वीच घरात झाडू मारावा. संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळ असते आणि यावेळी जर आपण घरात झाडू मारत असून तर देवी लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही. ज्या घरातील स्त्री खूप उशिरापर्यंत झोपून राहते त्या घराची प्रगती कधीच होत नाही. अशी स्त्री त्या घरासाठी अयशस्वीच कारण बनते. देवी लक्ष्मी अशा व्यक्तीचे कधीच साथ देत नाही. ज्या घरातील स्त्री लवकर उठून घर व अंगण स्वच्छ करून अंगणात सडा मारतात, दारात रांगोळी काढतात, मुख्य दारात हळदीचे पाणी शिंपडतात, तुळशीला पाणी अर्पण करतात व भगवंताचे पूजन करतात, त्या घरात देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य असते. अशा घरावर देवी लक्ष्मी सदा कृपा राहते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असाल तसेच देवी लक्ष्मीचे तुम्ही मान सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी नक्की लिहा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.